आणि आत्ताची महत्त्वाची घडामोड समोर येते। अजित पवार यांचा आजचा नांदेड दौरा रद्द झालेला आहे। आज संध्याकाळी अजित पवार हे नांदेडमध्ये प्रचार सभेसाठी जाणार होते, मात्र आज ते जाणार नाहीयेत। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला नेमका काय निर्णय येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच नवाब मलिक आणि MMR बैठकीसाठी त्यांनी आता संध्याकाळची वेळ राखीव ठेवल्याचं कळतंय। अजित पवार हे मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर पूर्ण वेळ राजकीय बैठका घेणार असं कळतंय। मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली तसंच नवी मुंबईमध्ये महापालिकांमधील राष्ट्रवादी पक्षानं स्वतंत्र लढावं अशी एक भूमिका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि त्यावरूनच आज महत्त्वाच्या अशा बैठका पार पडणार आहेत। आणखी एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा फोन बंद आहे। कॅबिनेट बैठकीसाठी ते येणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण कोकाटेंच्या राजीनाम्यावरती संध्याकाळपर्यंत निर्णय येणं अपेक्षित आहे। तो कोर्टाच्या आदेशानंतर त्यांचा राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो। तसंच अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। मलिक आणि कोकाटेंसंदर्भात ही भेट झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये नवाब मलिक यांचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही असं म्हटलंय। तसंच NCPनं लढत असताना मुंबईमध्ये स्वतंत्रपणे लढावं अशा स्वरूपाची सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे अशी सूत्रांची माहिती आहे। आणि या तीनही महत्त्वाच्या घडामोडींवरती आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत। सागर, एकीकडे आपण बघतोय अजित पवार यांच्या मागे लागलेलं शुक्ल काष्ट हे काही थांबताना नाव घेत नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा निर्णय कोकाटेंसंदर्भातला काय होणार, काय अधिक माहिती? प्रज्ञा, कोकाटेंच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये आज न्यायालयात कोकाटेंना दिलासा मिळतोय का हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यावरच कोकाटेंचा राजीनामा हे जवळपास निश्चित मानला जातोय। कारण की जर कोर्टाने जर दिलासा दिला गेला नाही कोकाटेंना तर मात्र या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी आज घडण्याची एक शक्यता वर्तवली जात आहे। काही वेळांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आणि या भेटीची दोन कारणं सांगितली जातात। एका बाजूला माणिकराव कोकाटेंचा विषय आहे तर दुसरीकडे नवाब मलिक हे प्रकरण आहे। कारण की नवाब मलिकांच्या नेतृत्वात मुंबई मनपाची निवडणूक भाजप शिवसेना युतीत घ्यायला तयार नाही आहे राष्ट्रवादीला आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी तशा स्वरूपाचे स्पष्ट आदेश जे आहेत ते अजित पवारांना दिलेले आहेत। आता मुद्दा उपस्थित राहतोय की नवाब मलिकांशिवाय नेतृत्वात जर निवडणूक लढवायची तर नवाब मलिकांना जे प्रमुख निवडणूक प्रभारी समितीचा अध्यक्ष केलेला आहे त्या पदावरनं काढावं लागेल आणि इतर एक समिती गठीत करावी अथवा अजित पवारांना स्वतःची मुंबईसाठी वेगळी चूल मांडावी लागेल। दुसरा मुद्दा राहतोय तो म्हणजे माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात कोकाटेंचा जो विषय आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील आजच्या या भेटीमध्ये सांगितल्याची समोर माहिती येते की ज्याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जर कोर्टाकडनं दिलासा कोकाटेंना मिळत नसेल तर त्याबाबतचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या पक्षाच्या कोर्टातून कोकाटे आहेत त्याबाबतच्या राजीनाम्याच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडल्या जाव्यात आणि कदाचित या संदर्भात दुपारनंतर महत्त्वाच्या घडामोडी घडतील। यामुळेच अजित पवार यांनी नांदेडचा दौरा जो सायंकाळी प्रचार सभेचा होता तो रद्द केलेला आहे आणि आज ते पूर्ण दिवसभर देवगिरी बंगल्यावर थांबून पक्षाच्या बैठका करणार आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली यासह इतर महापालिकांच्या संदर्भातल्या काही राजकीय घडामोडींच्या संदर्भात एकटे जायचं का, काही ठिकाणी युती करायची का, जर करायची असेल तर त्याबाबतच्या अटी व शर्ती काय असतील याची चर्चा करतील। आणि माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत आता काही वेळांपूर्वी अजित पवारांच्या दालनाच्या इथे प्री कॅबिनेट बैठक सुरू झालेली आहे। अजित पवारांचे इतर सहकारी जे आहेत राष्ट्रवादीचे ते पोहोचलेले आहेत पण माणिकराव कोकाटे मात्र पोहोचले नाही आहेत। कोकाटेंचा मोबाईल बंद आहे, कोर्टामध्ये असताना हजर व्हायचं आहे, अशा परिस्थितीत कोकाटे किती येतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे। पण जर कोकाटेंना दिलासा मिळत नसेल तर मात्र अजित पवारांना आज संध्याकाळपर्यंत माणिकराव कोकाटेंच्या बाबतचा अंतिम निर्णय घेणं गरजेचं राहणार आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं सुद्धा तशा स्वरूपाचे आदेश दिले गेल्याची सुद्धा माहिती आता समोर येत आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी अजित पवारांसाठी कोंडी जी आहे ती वाढताना दिसते, वेगवेगळ्या अडचणी ज्या आहेत त्या वाढताना दिसून येत आहेत। अगदी सगळ्यात महत्त्वाचं आता आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं अशा पद्धतीनं जे पक्षाचं नाव खराब होतंय यावरूनच महायुती एकत्र राहील की नाही अशी शंका उपस्थित होतीये का? अनेक ठिकाणी आम्ही एकत्रच असू, फक्त जी 2-3 ठिकाणं त्यांनी सांगितलेले आहे, पिंपरी चिंचवड खास करून त्यांनी उल्लेख केलेला होता, मात्र आता येत्या काळामध्ये केवळ युती राहील आणि महायुती एकत्र राहणार नाही अशी काही चिन्ह दिसत आहेत का?
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, एकनाथ शिंदेंबरोबरच्या शिवसेनेचा सोबत घ्या असे आदेश दिल्लीतनं आलेत. त्यामुळे इच्छा असू नसो भाजपातल्या राज्यातल्या नेत्यांना एकनाथ शिंदेंना बरोबर घेणं हे अपरिहार्य झालेलं आहे. आता मुद्दा उपस्थित राहतो की अजित पवारांच्या बाबतीत जर पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल अशा महापालिकांमध्ये मुळातच स्पर्धा ही भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसांची आहे. यामुळे अजित पवारांना सोबत जर घेतलं तर त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज होणार आहेत. यामुळेच पुणे आणि पिंपरी या महापालिकांमध्ये अजित पवार सोबत नसतील हे जवळपास स्पष्ट आहे. आता राहतो मुद्दा मुंबईचा. मुंबईच्या संदर्भामध्ये नवाब मलिकांचा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे यामुळे अजित पवारांकडनंच आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे की आता नेमकं पुढे करायचं काय. जर या बाबतीत महायुतीबरोबर जर अजित पवारांना जायचं असेल तर स्पष्ट आहे की नवाब मलिकांकडे दिलेल्या निवडणुकीची सूत्र अजित पवारांना काढून घ्यावी लागतील आणि अजित पवार तशा स्वरूपाचा निर्णय घ्यायच्या मनस्थितीत आहेत का, असे अनेक मुद्दे उपस्थित आहेत. आणि या संदर्भातल्या सना मलिकांबरोबरच्या गाठीभेटीनंतर सुद्धा जी माहिती समोर येते त्यानुसार अजित पवारांनी या संदर्भात नवाब मलिकांचा साथ न सोडण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे जवळपास मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना ही एकत्रित निवडणूक लढवेल असं जवळपास दिसतं. नवाब मलिकांच्या मुद्द्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार हे स्वतंत्र चूल मांडणार का अशी एक जोरदार चर्चा आहे. आणि या संदर्भातल्याच काही महत्त्वाच्या घडामोडी आज दिवसभरामध्ये घडतील असं सांगितलं जातं. प्रज्ञा सागर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकाटेंमुळे या पूर्वी सुद्धा अजित पवारांना अनेक गोष्टी आणि अनेक गोष्टींबाबत बोलणी ऐकून घ्यावी लागलेली होती आणि अर्थातच मंत्रिपदाचा तेव्हाच राजीनामा द्यावा ही मागणी होती. मात्र अर्थातच त्यांना मंत्रिपद जे आहे ते दुसरं देण्यात आलं, केवळ कृषी खातं काढून घेण्यात आलं होतं. आणि तर आणखीन एक महत्त्वाची यावेळची मोठी बातमी समोर येते. कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक कोर्टात अर्ज दाखल झालेला आहे. कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक कोर्टामध्ये अर्ज दाखल झालेला आहे आणि त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा आता कधी पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण मंत्रिपदी विराजमान असलेल्या व्यक्तीला जर अटक होत असेल तर अर्थातच आधी पक्षाला त्यांचा राजीनामा घ्यावा लागेल. कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक कोर्टात अर्ज दाखल झालेला आहे. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय. एकीकडे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकमधल्या एका घरकुल, सध्या ही थेट दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये अजित पवार दाखल झालेले आहेत. त्यांच्या दालनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आता आणखीन एक मोठी घडामोड म्हणजे कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक कोर्टात अर्ज दाखल झालेला. अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं. प्रांजल, काय आत्ताची महत्त्वाची घडामोड? प्रज्ञा, आपण बघत आहोत खरं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती संकट हे कोसळलेलं आहे आणि आताची जी अपडेट येते त्यानुसार माणिकराव कोकाटे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी एक याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे. आणि यावरती नरवाडे जे आहेत, रुपाली नरवाडे न्यायमूर्ती यांच्या दालनामध्ये सुनावणी देखील सुरुवाती झालेली आहे. दरम्यान आपण जर बघितलं तर ही जी याचिका केलेली आहे ते अंजली दिघोळे राठोड यांनी केलेली आहे, ज्यांनी गेल्या वेळी देखील माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती आणि त्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणीही केली होती. त्यामुळे आता एकीकडे आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहेत, मंत्रिपद देखील त्यांचं धोक्यात आलेलं आहे. आणि असं असताना आता एक अटकेची तात्काळ कारवाई करण्याबाबतची देखील याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे आता कोर्ट काय नक्की निकाल देते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच. मात्र या संपूर्ण सुनावणीमध्ये कोर्टाने घेतलेली भूमिका तेवढीच महत्त्वाची आहे, कारण अशा स्वरूपाचे गंभीर आरोप त्यांच्यावरती आहेत. हा जो घोटाळा आहे, घरकुल घोटाळा, या संदर्भात थोडी माहिती द्याल की ज्यामुळे इतके प्रचंड मोठ्या गोत्यात आलेले आहेत माणिकराव कोकाटे? प्रज्ञा, खरं तर काही वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी कॉलेज रोड परिसरामध्ये असलेल्या ज्या सदनिका आहेत, 4 सदनिका आहेत, ते माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी बळकावली असा हा आरोप होता. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. सरकारी पक्षाच्या वतीनेच यावर तक्रारही देण्यात आलेली होती. दरम्यान हा संपूर्ण तपास जो आहे तो सुरू असताना आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना काही दिवसांची मुदतही दिली होती आणि त्यांना त्यांची बाजू मांडण्याची देखील संधी दिली होती. मात्र काल आपण जर बघितलं तर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवत माणिकराव कोकाटे यांना चांगलंच सुनावलेलं आहे. त्यांनी गंभीर गुन्हा हा केलेला आहे, शासनाची त्यांनी फसवणूक केलेली आहे असं त्यावरती त्यांच्यावरती ठपका ठेवत न्यायालयाने देखील आपलं मत हे नोंदवलेलं होतं. त्यामुळे ही त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार जी आहे ती कायम आहेत. आज देखील आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे हे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांच्याकडून आता उच्च न्यायालयामध्ये धाव देखील घेतली जाऊ शकते अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे एकंदरीतच आजचा दिवस हा माणिकराव कोकाटेंसाठी महत्वाचा आहे. आज नक्की काय घडामोडी घडत आहेत ते पाहणं महत्वाचं. प्रांजल, कोर्टात हजर आहेत का कोकाटे? त्यांच्या वतीनं कोण वकील आहेत? माणिकराव कोकाटे हे हजर नाहीयेत, त्यांचे वकील देखील इथे हजर नाहीयेत, कारण ही हस्तक्षेप याचिका त्यांनी दाखल केली होती. त्यांनी आता याचिका ही दाखल केलेली आहे.
कोकाटे हे सध्या कुठे आहेत हे अद्याप समजू शकले नाहीयेत. नक्कीच. माणिकराव कोकाटे यांचे सहकारी देखील त्यांच्याशी देखील कोणताही संपर्क आज सध्या होऊ शकत नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटे नक्की आहेत तरी कुठे हा देखील प्रश्न जो आहे तो कायम आहे. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल. तर कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिक कोर्टात अर्ज दाखल झालेला आहे आणि अंजुली राठोड यांनी हा अर्ज दाखल केलेला आहे. मागच्या वेळी सुद्धा त्यांनीच ही मागणी केलेली होती आणि त्यामुळेच आता थोड्याच वेळात कोर्टातनं काय निकाल समोर येतो पाहणार. नाही नवमलिकांसाठी बाकी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाबाबत आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 30 वर्षांआधीच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटे अडचणीत आलेत. नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटेंना सदनिका घोटाळा प्रकरणी 2 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षा ही कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळेच माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपदही धोक्यात आले. विरोधकांनी सुद्धा माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आणि याच पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे आज अजित पवार यांची भेट घेणार आहेत. सभागृहामध्ये रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांनी कोकाटेंचं कृषी मंत्रिपद काढून घेतलं होतं. त्यामुळे आज अजित पवार नेमका काय निर्णय घेतात याकडेही सगळ्यांच्या नजरा असतील. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद हे दुसऱ्यांदा धोक्यात आलेलं आहे. एकीकडे रमी खेळताना त्यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ, त्याआधी त्यांची शेतकऱ्यांसंदर्भात समोर आलेली वक्तव्य यावरून प्रचंड टीका झालेली होती आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही वारंवार केली जात होती. मात्र सभागृहातला त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र कहर झाला आणि त्यांचं मंत्रिपद बदलण्यात आलं. ती म्हणजे गुन्हा सिद्ध झाल्यामुळे अटक होणे आणि तुरुंगात रवानगी होणे यासाठी कलम 418 CRPC हा स्वयंस्पष्ट आहे. परंतु काल सत्र न्यायालयात आरोपी म्हणून श्री कोकाटे यांनी हजर राहणं अपेक्षित असताना आणि कायदेशीर बंधनकारक असताना त्यांनी अटक टाळण्यासाठी ते कोर्टापुढे जाणून बुजून हजर राहिलेले नाहीत. ही जी कायदेशीर पळवाट त्यांनी शोधून काढली ती पळवाट बंद करण्यासाठी आज आम्ही रीतसर मेहरबान ट्रायल कोर्टापुढे कलम 418 CRPC अंतर्गत अर्ज दाखल केलेला आहे आणि मेहरबान कोर्टाने त्या अर्जाची त्वरित दखल घेऊन या कलमनुसार कारवाई करण्याची गरजच का पडली. खरं तर सत्र न्यायालयाची आदेशाच्या वेळेसच अंमलबजावणी होणे आवश्यक होते असे निरीक्षण नोंदवून आता पुढे रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग मागवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि येत्या काही तासामध्ये न्यायानुसार CRPCनुसार जे अभिप्रेत आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल याचा मला विश्वास आहे. शेवटी कायदा हा कायदा असतो आणि कायद्याची अंमलबजावणी होते हा अतिशय स्पष्ट संदेश आपल्या सर्वांना मिळेल असा मला आत्मविश्वास आहे. वॉरंट निघण्याची शक्यता बोललं जाते, आपण नेमकी काय मागणी केली? बघा, याच्यात शक्यता नाही आहे, याच्यात क्लिअर आहे पोझिशन कायद्याची स्पष्ट आहे की एकदा गुन्हा सिद्धी झाली की त्याच्यानंतर अटक ही क्रमप्राप्त आहे. अटक हे डिस्क्रिशन नाही, हे काही निर्णयावर नाही की अटक करायची किंवा नाही करायची. अटक होणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यानुसार या प्रोसिजरमध्ये असल्यामुळे आता त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडेल असा मला विश्वास आहे. सर, आता आपण अटक वॉरंटची जे अर्ज दाखल केलेला आहे त्या संदर्भात काही निर्णय झाले का? निकाल येणं बाकी आहे? नाही, निकाल येणं बाकी आहे कारण की रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग मला माहिती नाही की का अजून ट्रायल कोर्टापुढे गेलेलं नाही. खरं तर ते त्वरित जायला पाहिजे. या नवीन वास्तूमध्ये हा पहिला लोकहितकारी निर्णय झालेला आहे आणि रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग तर काही 5 मिनिटाच्या अंतरावर दोन्ही कोर्ट असताना का तासांचा विलंब लागतो हे मी आज म्हणणार नाही. आय विल रिझर्व माय कॉमेंट्स. परंतु रेकॉर्ड आणि प्रोसिडिंग आता त्वरित मागवलेले आहेत आणि रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग आल्याबरोबर आदेश स्वयंस्पष्ट आहेत आणि कलमातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत. कलम 418 CRPC अंतर्गत प्रक्रिया होणे कायद्याने बंधनकारक आहे आणि कायद्याने बंधनकारक असल्यामुळे पुढे अटक ही अटळ आहे. याच्यामध्ये ते उच्च न्यायालयामध्ये दाव घेण्याची शक्यता त्यांना आहे? बघा, माननीय उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु माननीय उच्च न्यायालयात जाताना कायद्याची जी काही बाजू ठेवावी लागेल ते ठेवताना महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावताना आरोपीने तिथे हजर राहणं जे आवश्यक होतं तर आरोपी जाणून बुजून तिथे हजर राहिलेले नाही, त्यांनी अटक टाळलेली आहे.
हे जे मिसकंडक्ट ऑफ ॲक्युज्ड आहे, हे जे गैरवर्तन आहे आरोपीचं, हा महत्त्वाचा मुद्दा माननीय उच्च न्यायालयापुढे आम्ही सादर करत आहोत. माननीय उच्च न्यायालयापुढे ऑलरेडी आमची बाजू ठेवली गेलेली आहे आणि जेव्हा आरोपीचं मिसकंडक्ट असतं तेव्हा माननीय उच्च न्यायालय कोणताही रिलीफ देण्यासाठी हे खूप रिलक्टंट असतात. हे सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ लॉ आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल प्रस्थापित कायदा आहे, कारण की मेहरबान न्यायालयाकडनं जर काही आपल्याला रिलीफ हवा असेल तर यू शूड ॲप्रोच कोर्ट विथ क्लीन हँड्स. इथे आरोपी इज रनिंग अवे फ्रॉम दी लॉफुल प्रोव्हिजन. त्यामुळे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना याबद्दल आवाहन करतो. त्यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी विभाग आहे, तर त्यांनी स्वतः दखल घेऊन आरोपींचा राजीनामा घेणं आवश्यक आहे, कारण की गुन्हासिद्धी झालेल्या व्यक्ती हा संविधानिक पदावर असणं हा एक अतिशय चुकीचा संदेश समाजात जात आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल त्वरित कारवाई करणं आणि समाजाला एक चांगला मेसेज देणं हे आज इट इज नीड ऑफ दी आवर. अटक वॉरंट जर निघालं तर मंत्री किती धोक्यात येऊ शकतात? नाही, अटक वॉरंट निघो किंवा न निघो, म्हणजे अटक वॉरंट तर निघणारच आहे, परंतु नैतिकतेच्या कसोटीवर खरं तर पदाचा राजीनामा त्यांनी 1 वर्षापूर्वीच द्यायला पाहिजे होता, परंतु नैतिकतेची अपेक्षा करायची तरी कोणाकडे? तर आता याच्यात असं आहे की आता शिक्षा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे आमदारकी तर जाण्यासाठी काही तासांचाच अवधी बाकी आहे, कारण की प्रमाणित प्रत ही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे पोहोचल्याबरोबर कायद्याची प्रक्रिया होणं अभिप्रेत आहे. पण अनिवार्य सगळी प्रक्रिया असताना सुद्धा आपल्याला कोर्टात धाव घ्यावी लागते, याचा अर्थ कुठेतरी दबाव यंत्रणेवर आहे असं आपलं म्हणणं आहे. आता मी असं म्हणणं बरोबर नाही, परंतु ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यातनं मी निश्चितच असं म्हणेल की न्यायासाठी लढावं लागतं, हा निश्चितच चांगला संदेश नाही. न्याय प्रक्रिया ही